नमस्कार. आज कोल्हापूर एमआयडीसी मध्ये एका अल्युमिनियम कास्टिंगच्या फाउंड्रीमध्ये व्हिजिट करण्याचा योग आला. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांच्या फॅक्टरीमध्ये ऍक्सिडेंट खूप होतात आणि कामगार टिकत नाही आणि त्यांचं पेमेंट ब्लॉक होते, म्हणजे लेट होते पेमेंट. तर त्यांनी हा प्रॉब्लेम त्यांचा लॉकडाऊन पासून चालू होता, म्हणजे लॉकडाऊन जसं उठलं तसं फॅक्टरी चालू झाली आणि हा प्रॉब्लेम चालू झाला. तर त्यांनी काय केलं होतं, फॅक्टरीमध्ये जो साऊथ ईस्टचा झोन होता तिथं त्यांनी एक गाळा भाड्याने दिला होता आणि यामध्ये काय झालं, त्यांचा साऊथ ईस्ट कट झाला पूर्ण आणि तिथं निळ्या कलरचे सगळे त्यांनी पत्रे मारून ठेवलेले पार्टिशन म्हणून. त्यामुळे त्यांचा साऊथ ईस्ट इम्बॅलन्स होऊन या अशा गोष्टी व्हाव्या लागल्या. त्यात त्यांचा साऊथ वेस्ट पण कट होता. नॉर्थ वेस्ट मध्ये टॉयलेट असल्यामुळं बँकिंगचे पण प्रॉब्लेम आले होते, जसे बँकेचं फाईन बसणे, सीसीचे व्याज वाढत गेलेलं. त्यात त्यांनी नवीन घर पण बांधलं होतं आणि SHWच्या झोन मध्ये त्यांनी सगळी बँकिंगची कागद आणि कंपनीचे डॉक्युमेंट्स सगळे तिथे ठेवल्यामुळं हे लॉसेस वाढत गेले. अशा प्रकारे वास्तू करताना जर तुमचा बिझनेस असेल तर ऑफिसचे आणि फॅक्टरीचे सोबत घराची पण वास्तू करून घेणं महत्वाचं असते. धन्यवाद.